काय झालं? काय भूकंप बिकंप झाला काय? कोण आला होता माझ्या खोलीत? नाही मला काय आयडिया नाही. काय झालं? तुला आयडिया कशी नाहीये? तूच येतोस ना माझ्या खोलीत. हा पण मी बराच वेळ झाला आलेलोच नाही. काय झालं काय पण एवढं? हे कार्ड माझ्या खोलीत कोणी ठेवलंय? नाही मला आयडिया नाही. मग हे कार्ड इथे कसं आलं? नाही मी आलोच नाही बराच वेळचं सागर बाबा. पण आहे काय त्या कार्डात एवढं? ते महत्वाचं नाहीये. ज्याने कोणी हे कार्ड इथे ठेवलंय ना त्याला सोडणार नाही मी. सागर राकेश एक मिनिट. काय रे? हे काय आहे? काय? हे नीट बघ आणि मग मला सांग की हे आमच्या रूम मध्ये कसं आलं. हो पण हे आता तुमच्या रूम मध्ये कसं आलं? त्या ग्रीटिंगलाच विचार ना. हे बघ हे राकेश जास्त शहाणपणा करू नकोस. मला खरं खरं सांग हे कार्ड तू ठेवलंयस आमच्या रूम मध्ये? मी कशाला ठेवू? मला काय दुसरे उद्योगधंदे नाही आहेत. तेच ना, तोच तर तुझा प्रॉब्लेम आहे. सध्या मला आणि मुक्ताला त्रास देण्याशिवाय दुसरा काहीच उद्योग नाहीये तुझ्या आयुष्यात. एक मिनिट सागर. तू मला पाहिलंस का तुझ्या रूम मध्ये जाताना? किंवा आपल्या घरातल्या इतर कोणी पाहिलं का? किंवा तुला सांगितलं का की राकेश तुझ्या रूम मध्ये गेला होता आणि त्याने तुझ्या रूम मध्ये हे कार्ड ठेवलं? हा बोल. नाही ना? जर का कोणीच बघितलं नाही, तुझ्याकडे काही पुरावेच नाही, तर मग असे बिनबुडाचे आरोप कोणावर करू नये. म्हणजे तू हे तरी कबूल करतोयस की हे ग्रीटिंग मुक्ताने तुला दिलंय? ऑफकोर्स. अरे हेच नाही, अशी खूपशी कार्ड्स मी मुक्ताला आणि मुक्ताने मला पाठवली होती त्या काळात. यू नो व्हॉट आय मीन. हा पण आता तुझ्या रूम मध्ये हे कार्ड कसं आलं ते मी कसं सांगू? तू ते मुक्तालाच विचार ना. आय थिंक तीच तुला सांगू शकेल. ठीक आहे. सागर एक मिनिट. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे आता तू म्हणतोस त्याप्रमाणे मी हे केलंय किंवा नाही केलंय हा एक वेगळाच मुद्दा आहे. पण आमचा म्हणजे माझा आणि मुक्ताचा आमचा भूतकाळ तर कोणी बदलू शकत नाही ना रे. अगदी तू सुद्धा नाही का? आम्ही होतो कुठे चालला ताई. थांब जरा, मला आठवते. पेन घेतलं, पैसे घेतले, पाकिट घेतलं. चला मी ऑफिसला. तू सरळ ऑफिसलाच चाललायस? नाही, पहिल्यांदा मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जाणार, तिथली कामं करणार आणि तिथून डायरेक्ट आपल्या अमृत डेअरीत जाणार. बरं, तुझ्या ऑफिसच्या शेजारी एक फरसाणचं दुकान आहे. बरं. तिथं मुगाची खस्ता कचोरी खूप छान मिळते. खस्ता? मुक्ताला आवडते, घेऊन येशील ना रे? खस्ता हो. खस्ता कचोरी. बरं, आण. पप्पा ए बाबा, बाई आता जी काय कामाची यादी असेल मला नंतर द्या. दुपारनंतर फोन कर मला, आता कामाला जाऊ द्या. पप्पा काय आता? कॉलर दुमडलेली. सॉरी कोणाची बाई बा. चल मी निघतो. बाय. लागलं तर दुपारी फोन करा.
एक मिनिट बाबा. काय ठरवलं तुम्ही? कशाबद्दल? कांताबद्दल. मी माझा निर्णय तुला तेव्हाच सांगितला होता. म्हणजे तुम्ही कांताबरोबर काम करणार आहात. कितीही बेकायदेशीर असेल तरीही ते तुम्ही तुमच्या कायद्याच्या चौकटीत बसवणार आहात. हो. निघू मी? ठीक आहे. जर तुमचा निर्णय पक्का असेल तर माझा निर्णय सुद्धा मी बदलणार नाही. मी हे घर सोडून जाणार आहे. चल गौरी, चहा पितेस ना? 5 मिनिटात आले. काय ग, बॅग बिग काय भरतीयस? कुठे चाललीस? लेडीज हॉस्टेलला चालले. नवीन स्टोरी वगैरे लिहायचा प्लॅन आहे वाटतं. नाही, घर सोडून चालले मी. काय काय चाललंय गौरी तुझं? काय डोकं बिकं फिरलंय काय तुझं? डोकं फिरलं नाहीये म्हणूनच मी घर सोडून चालले. अगं पण का? बाबा हे जे काही वागतात ना ते मला अजिबात पसंत नाहीये. आता काय वागतायत बाबा? काय पसंत नाहीये तुला, सांगशील का? आई तुला माहितीये का ग बाबा काय करतात, कुठून पैसे आणतात, काय काम करतात? कधी प्रश्न विचारलायस तू बाबांना की ते काय करतात? गौरी तुला माहितीये मी सध्या कुठलाही प्रश्न विचारला तरी ते माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाहीत. त्यामुळे हे सगळं बोलायचा काही प्रश्नच येत नाही. ठीक आहे, ते तू सहन कर, मी नाही सहन करणार. कारण ते मुळात माझ्या तत्वातच बसत नाही. अगं काय पटत नाहीये तुला? आई तुला माहित नसेल कदाचित, बाबा चुकीच्या मार्गाने पैसा कमवणाऱ्या व्यक्तींमध्ये वावरतायत. ते त्यांच्याकडे काम करतायत आणि त्याबद्दल ते लोक त्यांना भरपूर पैसे देतायत. घरातली प्रमुख व्यक्ती जर असं वागत असेल नाही तर मला या घरात राहायचं नाहीये. काय ग, खरोखर काय हे तुमचे नवीन प्रॉब्लेम्स? बाबांचं वागणं एका टोकाचं आणि हे आता तुझं काहीतरी नवीनच. खरंच सांगते गौरी, मला ना कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा, खरंच. सागर, मी काय म्हणत होते की आज जरा दुपारी मुक्ताकडे जाऊन यावं. खूप आठवण येते रे तिची. अरे मी तुझ्याशी बोलतीये, तुला पण आठवण येते का तिची? तू पण चल. तुला जायचंय तर जा ना, माझं काहीच म्हणणं नाहीये. मग तू एक काम कर, तू संध्याकाळीच ये. कशाला? कशाला म्हणजे काय? तुलाही तिला भेटता येईल आणि परत येताना मला घेऊन ये. मला वेळ नाहीये, मला बरीच काम आहे. कमाल आहे तुझी. नाही म्हणजे खरंच कमाल आहे. अरे नवीन लग्न झालेली मुलं काम चुकवायची संधी शोधत असतात आणि तू कामाच्या मागे धावतोस. तुला जायचंय तर तू जा ना, मला का फोर्स करतेस? हो हो, तुला यायचं नाहीये ना, नको येऊस. पण एवढं रागवायला काय झालं? सागर, प्रीती हे बघ, सध्या ऑफिसमध्ये खरंच खूप टेन्शन्स आहेत आणि नाहीये मला श्वास घ्यायलाही वेळ नसतो. ओके आशिष, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड यार, डोंट बी सो डिफिकल्ट. कम ऑन. आशिष, अगं माझंच काही नक्की नाही, मी तुला कसं वेळ आशिष, आशिष प्लीज जरा नंतर बोलतोस का प्लीज? मी तुला नंतर फोन करतो. हा ये, चल बाय. काय झालं आहे? काय झालं काय? अरे हे मुलीकडे बघ जरा, ती घर सोडून निघालीये. काय? मग काय तर? पण का? का? तिला तिच्या वडिलांचं वागणं आजकाल पटत नाहीये म्हणे. ते ज्या लोकांबरोबर वावरतात, ज्या पद्धतीने पैसे कमवतात ते तिच्या तत्वात बसत नाही. वा, शोभते ही बाबांची मुलगी. ए आता तू नुसत्या टीका करत बसू नकोस, भांडू नकोस, तिला जरा पटव. हे बघ मी बोलतो तिच्याशी, पण बाबा कुठे आहेत? बाबा कुठेतरी आता. गौरी थांब. काय नाटक चाललंय?
मला नाटकं करायची सवय नाही आशिष. मी खरंच घर सोडून चालले. हो, कुठे जातेस? एका वर्किंग वुमन्स हॉस्टेलमध्ये तात्पुरती सोय केली. पुढचं पुढे बघू. कुठे जायची काही गरज नाहीये. बॅग उचल आणि आत नेऊन ठेव. हे बघ आशिष, तू माझ्यावर दादागिरी करू नकोस. अगं गौरी किती हट्टीपणा करतेस? का अशी वेड्यासारखी वागतेस तू? काय चाललंय तुझं गौरी? आई, हे बघ, एक मिनिट. तू घर का सोडून चाललीस याचं कारण मला आईने आता सांगितलंय. अगं पण ठीक आहे ना. आय मीन, काही गोष्टी नाही पटल्या म्हणून घर सोडून जायचं? माझं आणि बाबांचं तरी कुठे पटतं ग? म्हणून आमच्यातलं कोणी घर नाही सोडून गेलंय. गौरी, आम्ही एकत्रच राहतो ना. हे बघ आशिष, प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाने आपापले नियम स्वतःच ठरवायचे असतात आणि मीही माझे नियम ठरवलेत. हे बघ गौरी, असं नियम करत बसलीस आणि तत्व धरून बसलीस ना तर एकटी पडशील आयुष्यात पुढे. खरंच सांगते, ऐक माझं. आई, मी माझं बघून घेईन. मला उशीर होतोय, मी निघते. कुठे गेली मुलगी? हॅलो, हा, काय? मुक्ते! हे मुक्ता! हॅलो. हा हॅलो, राकेश बाबा, राजू बोलतोय. राजू? ते मोटर मेकॅनिक हरिकाकांचा मुलगा. हा, कळलं. मुद्द्याचं बोल. मी काय म्हणतो राकेश बाबा, इजेराव संध्याकाळी तुम्हाला भेटायला येतील. हा, तुम्हाला वेळ आहे काय? वेळ आहे, वेळच वेळ आहे. पण तू त्या विजयशी सगळं व्यवस्थित बोललायस ना? म्हणजे सागरबद्दल बोलायला तो तयार झालाय का? नाही, म्हणजे काय तसं, म्हणजे मी तशी त्यांना कल्पना दिली आहे, पण बोलणार की नाही बोलणार आणि काय काय बोलणार हे सगळं त्यांच्यावर आहे, नाही का? विजयने सगळं सांगितलंच पाहिजे. ती जबाबदारी तुझी आहे, कळलं? ओके, ठीक आहे. ठेव आता फोन. हा, ठेवतो. आता तू काळजी नको करू, आपण डॉक्टरांना विचारूया. डॉक्टर, आता कसं आहे हो, गोवर्धनचं बरं वाटतंय ना त्याला? हे पहा, अजून तपासण्या झालेल्या नाहीत. आता फक्त एवढंच सांगतो की पेशंटची कंडिशन फार क्रिटिकल आहे. पण तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली आहेत ना? हो, पण ही ॲक्सिडेंट केस आहे, तेव्हा पोलिसांना इन्फॉर्म करावं लागेल. तुम्ही केलंय का ते? पोलीस? पेशंटला इथं कोण घेऊन आलं? त्याला एक रिक्षावाला इथे घेऊन आला. काय झालं, तो रिक्षावाला गिराहिकाची वाट बघत बाहेर उभा होता. गोवर्धन समोरून चालला होता आणि तेवढ्यात भरधाव गाडी आली. गोवर्धनला कसा बसा त्या रिक्षावाल्याने रिक्षात घातला आणि इथे घेऊन आला. हे बघा, तुम्ही त्या रिक्षावाल्याला घेऊन आधी पोलीस स्टेशनला जा, पोलीस कंप्लेंट करा आणि मग या. हो, पण तोपर्यंत तुम्ही थांबू नका, तुम्ही ट्रीटमेंट चालू ठेवा. ठीक आहे, मी आणि माझे काही सिनियर डॉक्टर्स आहेत, आम्ही बघतो. तुम्ही काही काळजी करू नका. मुक्ते,
हा, बाकी काय डेव्हलपमेंट असेल ते मी तुला कळवतो ना. हा ठीक आहे, ओके. हा, नंतर बोलू आपण. हा चल. हॅलो सागर, काय झालं, रडतेस का तू? सागर, मी हॉस्पिटल मधून बोलतेय. हॉस्पिटल? तू ठीक आहेस ना? सागर, पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? अगं पण कसा झाला, केव्हा झाला? काहीच कळलं नाहीये सागर. पप्पांना पण एक रस्त्यावर गाडीने उडवलंय. एक रिक्षावाला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. आम्हालाही तिथूनच फोन केला. सागर, डॉक्टर म्हणतात पप्पा खूप क्रिटिकल आहेत. काहीच कळत नाहीये. सागर, तू इथे ये ना प्लीज. तू प्लीज काळजी करू नकोस. ताई ते कुठे आहेत? त्या आहे इथे, पण सागर तू लवकर ये प्लीज. मी लगेच आलो. ओके, तू प्लीज रडणं थांबव तुझं. मी लगेच आलो. अरे आलात का विदुलाबाई? या या या, बोला. आज काय करायचं आपण? आज खरं तर पत्ते खेळून खूप कंटाळा आलाय. आज काहीतरी वेगळं. वेगळं म्हणजे पकडा पकडी वगैरे नाही हा मला खेळता येणार. का? माझी मम्मा तर माझ्या बरोबर पकडा पकडी, आंधळी कोशिंबीर, स्किपिंग सुद्धा करायची. तुला माहितीये? अरे वा वा वा. आपण तुमची मम्मा तरुण होती, माझी आता म्हातारी झाली आहे ना. आम्हाला पळता नाही येत हो. मी एक सांगू का तुला? तू ना जिम मध्ये जा. हा, म्हणजे तू एकदम स्ट्रॉंग होशील. हो. करूया करूया, जिम जॉईन करूया. हा, आपण आत्ता काय करायचं ते तर सांगा ना. आता आपण खेळूया, पत्तेच खेळूया. हा, 7-8 खेळूया. पण मी 7. तुम्ही 7 म्हणजे मग आम्ही 8 ना. असू दे, आम्ही आपले नेहमीच 8. आता हसायला काय झालं तुम्हाला? तुला माहितीये का, अशी रुसलीस की किती फनी वाटतेस ते. हो, आता आमचा चेहरा आम्हाला कुठे पाहता येतोय हो. बाबा, एक भयंकर बातमी आहे. गोवर्धन काकांना ऍक्सिडेंट झाला सकाळी. काय? कसा झाला हा ऍक्सिडेंट? मुक्ताचा फोन होता हॉस्पिटलमधून. तिने सांगितलं की गोवर्धन काका रस्त्यावरून चालत होते, एका गाडीने उडवलं त्यांना. माय गॉड. कितपत लागले? नाही, ते काही सांगितलं नाही तिने. म्हणजे काही सांगण्याच्या मनस्थितीतच नव्हती ती. नॅचरली. तिकडे कोण कोण आहे? मुक्ता आणि ताई आत्या. ठीक आहे, तू एक काम कर, तू जा तिकडे, पैसे घेऊन जा जाताना. हां, तो मला कळव तुम्ही. या. जरा फोन द्या ना. हॅलो. एक वाईट बातमी आहे. गोवर्धनला ऍक्सिडेंट झालाय. काय? ते रस्त्यातनं चालताना त्यांना गाडीने उडवलंय. अहो, पण म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेलंय का त्यांना? मुक्ता आहे तिकडे, सागरही आत्ताच गेलेला आहे. अजून काही नीटचं कळलेलं नाही आहे, पण एकदा आम्हाला कळलं की आम्ही तुम्हाला सांगू. हे पहा गोवर्धनला उत्तमात उत्तम ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. सागर आहेतच तिथे, पण तुम्ही जरा जातीने लक्ष द्या आणि काय होतंय ते सगळं मला सतत कळवत राहा. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. अरे देवा. हॅलो. काय दिवाकर साहेब, खुश ना? अरुणराव, तुम्ही माझ्या ऑफिसच्या लाईनवरती बोलताय, जरा हळू बोला. हां,
दिवाकर साहेब, खरं म्हणजे बोलायची काही गरजच नाही आहे. तुमच्या मार्गातला काटा दूर केलाय मी. सो नाव बी हॅपी. या थँक्स. दिवाकर साहेब, आता तुम्हाला अडवायला कुणीही नाही आहे. कुणीही रोखू शकणार नाही तुम्हाला. तुम्हाला तुमच्या कंपनीचा कारभार तुमच्या पद्धतीनं चालवता येईल. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स वन्स अगेन. मी तुम्हाला नंतर फोन करतो. ओके. ओके.